नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीला अमृत या ग्रंथातील संपूर्ण अध्यायाचा कथासार सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. अध्याय पहिला. श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला. व्यासांनी जे स्कंद पुराणात मोहंतर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय. नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सुतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सुतमुनींनी ओम नमः शिवाय या शिव मंत्राचा महिमा सांगितला. हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. नुसते शिवशिव म्हणले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्याचा महिमा आहे. पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो, म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या पूर्वोच्चाराने सर्व पापे नष्ट होतात. या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनींनी सांगितली. फार पूर्वी दाशराह राजा होऊन गेला. तो उदार व सुलक्षणी होता, पण त्याचा एक दुर्गुण होता, तो कामांध होता. त्याची पत्नी कलावती अतिशय सुंदरवती होती. एकदा राजा कामातुर झाला. त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावले, पण ती आली नाही. राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला, पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले. तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ठ, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले. पर्वकाळी, उत्तम काळी प्रसन्न मनाने सगागम करावा असेही सांगितले, पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले. राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. राजाला पश्चाताप झाला. त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्गमुनीकडून घेतली. जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात. गुरुकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला. हा अध्याय जो पठण करेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला पात्र होईल. अध्याय दुसरा. व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्व सांगितले आहे. याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. व्याधांची कथा. एकदा एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला. तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले. त्या दिवशी महाशिवरात्री होती. शिवभक्त शिवलयात शिवस्तुती करत होते. तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला. जाता जाता गमतीने शिवशिव म्हणू लागला. त्या क्षणी त्याची पापे जळून गेली. फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला. शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला. काही प्रहर लोटला. एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली. व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली. तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूती समय जवळ असल्याचे सांगितले. तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले. या हरिणीची पूर्वकथा अशी. ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय. ती सौंदर्यवती होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला. ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली. देवसंग तिला आवडेनासा झाला. तिने शिवपूजन पण सोडले. तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली. तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या सहित तिला हरिणी होऊन 12 वर्षे राहण्याचा शाप दिला. रंभेने क्षमा याचना केली तेव्हा शिवाने तिला उशाप दिला. आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली, पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही. तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचन भंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले. व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले. रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिव शाप मिळाला होता. त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या. व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले. तिने पतिसेवा करून परत येण्याचे वचन दिले. तिने वचनभंगाच्या पापाचे निरूपण व्याधास सांगितले. व्याधाने तिला जाऊ दिले. हिरण्यासूर जो शिव शापाने मर्ग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने त्यावर नेम धरला, पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला. मर्गाने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले. आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. थोड्या वेळाने तिसरी हरिणी तिथे आली. व्याधाने तिच्यावर नेम धरला. तिने पिलांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली. तिने व्याधाला धर्म, अर्थ, पाप याची माहिती सांगितली. प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले. व्याध ज्या झाडावर बसला होता ते बेलाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते. हरिणी व मर्ग येण्याची वाट बघत असता तो एक एक बेलपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते. बराच वेळ गेला. आता उजाडू लागले होते. सूर्य वर येऊ लागला. मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला. सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली. व्याधाला गहिवरून आले. त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म, अर्थ, मोक्ष याची विवेचना ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली. तोच एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. त्यात दिव्य शिवगण होते. तेवढ्या त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला. व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला. आजही आकाशात मृग परिवार व व्याधांची चांदणी दिसते. असा हा शिवरात्री महिमा, जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात. अध्याय तिसरा. मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य. सूतमुनी सांगतात, मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता. एकदा तो शिकारीस गेला असता अनवधाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला. राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आला.
त्याने राजाला शासन करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला. राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलाविले. राजाला धडा शिकवण्या हेतू आचार्य रूपातील राक्षसाने अन्नात नरमास शिजून मिसळले. अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले. त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला. राजाही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला. पण राणीने त्याला अडविले. तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले. त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले. त्यामुळे त्याचे नाव कलाश्मपात पडले. वसिष्ठांना आपली चूक समजली. त्यांनी राजास उशाप दिला की 12 वर्षांनी तुझे हे रूप बदलेल. राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला. भुकेलेला असताना त्याने एक ब्राह्मणा पुत्रास पाहिले. खाण्यासाठी त्याला पकडले. त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली पण त्याने ती मानली नाही. त्याने त्या ब्राह्मण पुत्राला खाऊन टाकले. ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्री संग करताच त्याचे प्राण निघून जातील. राजाला अतिशय वाईट वाटले. तो विमनस्क झाला. त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली. तिने राजाला विचारले. राजाने घडलेला प्रसंग सांगितला. तिलाही अतिशय वाईट वाटले. त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली. वंशवृद्धीची चिंता मिटली. तरी मूळ समस्या तशीच होती. शापित राजाला हिंडता हिंडता गौतम ऋषी भेटले. राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले. रावणाने आपल्या तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते गायन स्वरूपी तिथे स्थिर झाले. गौतम ऋषीने राजाला अजून एक गोष्ट सांगितली. अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली. ती अत्यंत कुरूप होती. तिचा पूर्व वृत्तांत असा होता की ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आले. पण शारीरिक भुकेसाठी ती वाम मार्गाला लागली. पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही. ती एक शूद्राबरोबर राहू लागली. मद्यपान करू लागली. त्या नशेतच बोकडं समजून तिने वासरू कापले. लक्षात येताच ती शिव करून ओरडली. पुढील जन्मात ती चांडाळीन झाली पण जन्मांत होती. एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून निघाली. भुकेने व्याकुळ झाली. एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले. हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले. ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली. त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला. गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले. त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला. राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली. असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा. अध्याय 4. सूत सांगतात फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता पण तो अधर्माने वागायचा. मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी राणी कुदमुत्तेने त्यास विचारले शिवराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मात तो कुत्रा होता. काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिव मंदिरासमोर उभा राहिला. त्या दिवशी महाशिवरात्री होती पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकविण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिव मंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. परत मंदिरासमोर आला. द्वारपालाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला. त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे. श्वानाच्या अंगचे मूळ दोष असून गेले नाहीत म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो. राणी कुदमतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस. एकदा भक्ष्य घेऊन जात असता तुझ्या मागे ससाना लागला. जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस. नेमके ते शिव मंदिराचे शिखर होते. दमून तू शिखरावर बसली त्याच वेळी सस्याने तुझ्यावर झडप घातली. त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचे सांगितले. सुतमुनी पुढे सांगतात चंद्रसेन राजाची कथा. चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता. त्याचा मित्र मणिभद्र राजा सदविवेकी असल्याने तो अजय होता. एके दिवशी मणिभद्रेने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला. त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. त्याला अनेक शत्रू निर्माण झाले पण तो कोणालाही हार जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले. राजाला तर युद्ध नको होते. तो शिव शंभोला शरण गेला. बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिवराधना सुरू होती. ती पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातच एक 6 वर्षाचा मुलगा श्रीकरही होता. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले. श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली. इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली. त्याने तेथेच दगड मातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला. पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष नव्हते. आई रागाने येऊन पाहिले तर हा दगड मातीत ध्यान लावून बसला होता. तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगड माती उधळून लावली. आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला. लोटांगण घालू लागला. शेवटी कंटाळून आई त्याला तिथे सोडून गेली. रडत रडत श्रीकर तेथेच झोपला. स्वप्नात महादेवाने त्यास दर्शन दिले. त्याच्यावर कृपा केली. त्याला रत्नखचित शिव मंदिर बांधून दिले. श्रीकरने शिवशंभोला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले. श्रीकर आईला घेऊन आला. आईने शिवशंभोला नमस्कार केला. त्याची भक्ती पाहून तिला भरून आले. न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन याला सांगितली. राजाही आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आली. रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत
मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले. त्यानंच मनोभावे शंभूला नमस्कार केला. ही घटना शत्रुराजांना समजली. त्यांचे परिवर्तन होऊ लागले. त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रसेनालाही आनंद झाला. शंभू प्रसन्न झाला की काहीही घडू शकते. अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तिथे प्रकट झाले. त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले. रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले. श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवराधना करू लागले व अंतिम शिवपदास पोहोचले. या अध्यायाचे पठण करता आयु आरोग्य व धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते. अध्याय 5. जो शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुख प्राप्त होतात. प्रदोषव्रत केल्याने अकाली मृत्यू गणांतर येत नाही. प्रदोषव्रताचे महात्म्य खूप आहे. सत्यरथ राजाची कथा. सत्यरथ राजा हा विदर्भ नगरीचा शूर राजा होता. तो परम शिवभक्त होता. राजाला एका युद्धात वीरमरण आले. ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला. त्यावेळी ती गरोदर होती. आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली. अरण्यातून जात असता तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली. तिने बाळाला झाडाखाली ठेवले व ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली. पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले. धर्मगुप्ताची कथा. सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला. त्यावेळी उमा नावाची एक विधवा बाई तिथून जात होती. तिने तो रडण्याचा आवाज ऐकून तिथे आली. तेव्हा शंभूने साधूचे रूप घेऊन तिला त्या बाळास सांभाळण्यास सांगितले. उमेचा स्वतःचा मुलगा शुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली. तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले. उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली असता शांडिल्य ऋषीने तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली. त्यांनी सांगितले, सत्यरथ राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला. म्हणून शिवपूजा अर्धवट टाकू नये. उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पायावर घातले. त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोषव्रत विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्म्य सांगितले. शुचिव्रत व धर्मगुप्त ने यथासांग प्रदोषव्रत केले. त्याच्या प्रभावाने त्याचे दारिद्र्य नाहीसे झाले. आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता. एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या. धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली. ती कोद्रवीन नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती. तो तिच्यावर मोहित झाला. एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभूने ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते. शंभूचे हे वचन खरे होऊ पाहत होते. धर्मगुप्ताने शुचिव्रत आणि अंशुमतीची स्वतःला ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला. तिने तो स्वीकारून 3 दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले. गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला. पुढे धर्मगुप्ताने गंधर्वराजाच्या साहाय्याने आपले राज्य परत मिळवले. शिवप्रदोषव्रताने धर्मगुप्ताची सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर्य भोगू लागला. सूत म्हणाले, हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तीने पठण व श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल. प्रदोषमहिमा अद्भुत आहे. जो कोणी विधीपूर्वक प्रदोषव्रत करेल त्यांना दुःख, दारिद्र्य, अपमृत्यूचे भय राहणार नाही. अध्याय 6. सूत सांगतात सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो. आर्याव्रताचा राजा चित्रवर्मा सत्वशील व पुण्यवान होता. अत्यंत शिवभक्त अशा राजाला सीमंतिनी नावाची अत्यंत रूपवती कन्या होती. सीमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो. पण पत्रिकेनुसार तिला वैधव्य योग होता व पण शिवकृपेने तो टळेल असे सांगितले. सीमंतीला शिवाराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती शिवराधना करू लागली. पुढे तिचा विवाह निषेध राज्याच्या राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रागंध याच्याशी झाला. विवाहानंतर सासरी गेल्यावर ही सीमंतीची शिवराधना सुरू होती. लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रागंध शिकारीस गेला असता यमुना काठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबून तो नौका विराहास निघाला. थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध करूनही तो सापडला नाही. हे ऐकून सीमंतीने शोकाकुल झाली व ती शोकाकुल अवस्थेतच शिवराधना करू लागली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला. राजा तक्षक याने राजपुत्र चित्रगंधला त्याची हकीकत विचारली. त्याची हकीकत ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले. त्याने आपल्या सेवकांसोबत चित्रगंधाला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले. योगायोगाने सीमंती त्याच वेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. तिने राजपुत्राला ओळखले. दोघांना एकमेकांची ओळख पडताच सीमंतीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तक्षक राजाच्या मदतीने चित्रगंधाने आपले राज्य परत मिळविले. सीमंतीच्या मात्यापित्याने अत्यंत आनंदाने सीमंतीला परत चित्रगंधाच्या स्वाधीन केले. उभयंतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही. त्या प्रभावाने उभयंतांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले. असे हे सीमंती आख्यानचे स्त्रिया श्रवण व पठण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी ही शुभक्ती अवश्य करावी. परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे. अध्याय 7. सुमेधा, सोमवत, मदन व पिंगला. सुमती आणि भद्रायू कथा. सुमेधा आणि सोमवत. सूत सांगतात की विदर्भ नगरात सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते. ते अत्यंत विद्वान होते. त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचे ठरवले. पितृआज्ञेने ते ब्राह्मण कुमार राजाला भेटले. राजाने दोघांच्या परीक्षा घेण्याचा हेतूने त्याच्या पत्नी बनून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचे सांगितले. तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेन. त्यांनी या गोष्टीस नकार दिला. पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले. ते दोघे ब्राह्मणपुत्र सीमंतीकडे आले होते.
हे दोघे पुरुषच असल्याचे सीमंतीने ओळखले, पण त्याच्या जागी शिव पार्वती उमजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केला. सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली, त्यामुळे ती दोघे आनंदात होती. सीमंतीने पूजा केल्याने स्त्रीवेश घेतलेला सोमवंताचे शरीर स्त्रीदेही झाले. त्या स्त्री वेशधारी मनात कामवासना उत्पन्न झाली. स्त्री वेशधारी सोमवंताने सुमेधाकडे कामेच्छा प्रकट केली. सुमेध विवेकी होता. त्याने स्त्री वेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला. सोमनाथच्या मातापित्यांना हे ऐकून धक्का बसला. त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे केली. राजालाही आपण सीमंतिनीची परीक्षा घेतल्याचा पश्चाताप झाला. त्यालाही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले. त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय विचारला असता देवीने दोघांचा विवाह करून द्यावा. त्याच्या पोटी एक देवी पुत्र येईल असे सांगितले. देवीची आज्ञा मानून सुमेध व स्त्रीरूपी सोमवंत यांचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्रही झाला. धन्य ती शिवभक्ती, ज्यात पार्वतीनेही हस्तक्षेप केला नाही. मदन व पिंगला यांची कथा सूत पुढे सांगतात. अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत कामुक होता. पिंगला नावाच्या वेश्येच्या तो नादी लागला. तिच्या मोहापायी त्याने घराचाही त्याग केला. त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोकोद्धारासाठी संचार करत होता. तो महान शिवभक्त होता. एकदा तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे स्वागत करून यथासांग पूजन केले. काही दिवसांनी दोघे मरण पावले, पण शिवयोगाच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला. मदनाने दाशाह राजा वज्रबाहू व त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवले. सुमती आणि भद्रायू कथा सूत सांगता. सुमती गरोदर असताना तिचे सौती तिचे द्वेष करायचे. त्यांनी सुमतीवर विषप्रयोग केला, त्यामुळे समती क्षतिग्रस्त झाली. राजाने राणीला तिच्या मुलाला अरण्यात सोडले. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंभूचा धावा करत असे. अरण्यातून जात असता तिची एका वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला वैश्यनगरास आणले व तिची आणि नगराधिपती पद्याकर याची भेट घालून दिली. पद्माकरांनी सुमतीला धर्मकन्या म्हणून आश्रय दिला. त्यांनी सुमती व तिच्या मुलावर उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला. ती शोकाकुल झाली. तेव्हा ऋषभ या महान शिवयोग्याने तिचे सात्वन केले. त्यांनी सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला. त्याने महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले. त्या योगी त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला. सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली. ते पाहून पद्माकरास धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले. त्याने भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर नीतिधर्म समजावून सांगितला. या अध्यायाचे श्रवण व पठण करता उमारमण सहित गिरी प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते. अध्याय 8. सूत सांगतात. ऋषभाने भद्रायूस नीतिधर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच, रुद्राक्ष धारण, भस्मधारण शिकवले. तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला. काही वर्षे लोटली. राजा वज्रबाहू जो भद्रायूचा पिता, त्याच्यावर मगध देशाचा राजा हेमरथ याने आक्रमण करून वज्रबाहूला पराजित केले. ही गोष्ट भद्रायूला समजली. त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हेमरथ राजावर आक्रमण केले. त्याचा प्रभाव करून त्याने आपला पिता व सावत्र माता यांना बंदीगृहातून मुक्त केले. राजा वज्रबाहू व सावत्र माता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले. भद्रायूने राजाकडे स्वर्गग्रही जाण्याची अनुमती मागितली व सांगितले, मी 3 दिवसांनी परत येईन, तेव्हा माझी ओळख सांगेन. त्याच समयी शिवयोगी ऋषभाने चित्रागंध व सीमंतिनीची भेट घेऊन भद्रायूचा जन्मवृत्तांत सांगितला. तसेच कीर्तिमालिनीचा विवाह त्याच्याबरोबर करण्यास सुचवले. त्याप्रमाणे उभयंताचा विवाह संपन्न झाला. भद्रायूच्या विवाहास राजा वज्रबाहू पण आला होता. त्याने भद्रायूची चौकशी करतात भद्रायूने त्याला एकांतात नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपला व आपल्या आईचा पूर्व इतिहास सांगितला. राजाला पश्चाताप झाला. त्याने सुमती व भद्रायूची माफी मागितली. पुढे काही वर्षांनी आपले राज्य भद्रायूला देऊन तो सुमतीसह हिमालयात शिवराधनेसाठी निघून गेला. भद्रायू व कीर्तिमालिनी शिवभक्त होते. एकदा ते वनविहारास गेले असता एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत येताना दिसले. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता. ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचविण्याची विनंती भद्रायूला केली. भद्रायूने धनुष्याला बाण लावला, तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून तिला उचलून नेले. ब्राह्मण शोकाकुल झाला. भद्रायूने त्यास नाना परीने समजावले, तरी काही उपयोग झाला नाही. ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती. शेवटी भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून अग्निकाष्ठ भक्षण करण्याचे ठरविले. संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्निप्रवेश करणार, तोच तो ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला. इकडे भद्रायूने संकल्प करून अग्नी प्रदीप्त केला. भस्म रुद्राक्ष धारण करून गुरूंना नमस्कार करून चितेत उडी टाकणार, तो शिवशंभू पार्वतीसह प्रकट झाला. त्यांनी भद्रायूस वर मागण्यासाठी सांगितले. तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती त्याने केली. शिवशंभूने ही आपलीच लीला असल्याचे सांगितले. शिवशंभूने प्रसन्न होऊन भद्रायूच्या कुलाचा उद्धार केला. सूत सांगतात, हे भद्रायू आख्यान जो कोणी श्रवण पठण करेल त्याचा सर्व वादविवाद जय होईल, याचा यशकीर्ती वाढेल. अध्याय 9. जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्मस्मरण संसार भय याचे अस्तित्व नसते. याची कथा सूत सांगतात. वामदेव व ब्रह्मराक्षस. सूत म्हणतात, वामदेव नावाचा ऋषी महाज्ञानी व परम शिवभक्त होता. एके दिवशी अरण्यातून भटकताना त्याची भेट ब्रह्मराक्षसाशी झाली. ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला, पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुर वृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली. आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवा कळले पण नाही.
पण ब्रह्मराक्षसाने त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मी तो दुर्जय नावाचा राजा होता. त्याने अनेक पापकर्मे केली, त्याचीच फळे मी भोगत आहे. पण तुमच्या स्पर्शाने मी पापमुक्त झालो, हे कसे काय? तेव्हा वामदेवाने त्याला भस्म महिमा व भस्म धारण विधी सांगितला. भस्म महिमा ऐकून ब्रह्मराक्षस पावन झाला. मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध याविषयी मनात नेहमी श्रद्धा हवी तरच त्याची अनुभूती येते. जेव्हा शबर दाम्पत्याचा उदास सूत सांगता जो श्रद्धेने भस्म धारण करतो त्यावर कायम संभोषी कृपादृष्टी असते. पांचाल देशाचा राजा ही सिंह केतू पराक्रमी होता. तो शिकारीसाठी गेला होता. काही भिल्ल पण त्याच्याबरोबर होते. त्यातील एका भिल्लाला त्या एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवले. भिल्लाने ते शिवलिंग घरी नेण्याची परवानगी मागितली. राजाने ती मान्य करून भिल्लाला साधा पूजाविधी सांगितला. त्याला चित्तभस्माचे महत्व पण सांगितले. तो शबर ते शिवलिंग घेऊन घरी आला व त्याची नित्य चित्तभस्माने पूजा करू लागला. एक दिवस शबराला चित्तभस्म मिळाले नाही. तो निराश झाला. हे पाहून त्याच्या पत्नीने आत्मदहन करून आत्मसमर्पण केले. शबराने पूजन करून नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली तर काय आश्चर्य, हाकेसरची पत्नी धावत आली. शिवलीलाच ती देवानेच भक्ताची परीक्षा घेऊन त्यावर कृपादृष्टी केली. असा हा शिवमहिमा अपरंपार आहे. अध्याय 10. सूत सांगतात अनर्थ देशात देवव्रत नावाचा ब्राह्मण होता. तो वेदशास्त्र संपन्न होता. त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती. तिचा विवाह पद्मनाभ नावाच्या ब्राह्मणाशी झाला. एके दिवशी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला असता स्पर्शदंशाने मृत झाला. शारदेला शोक अनावर झाला. पती स्मरण करत असता एक दिवस नेवर्द नावाचे ऋषी तिच्या घरी आले. तिने नमस्कार करताच त्यांनी तिला पुत्रवती सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला. शारदेने आपण विधवा असल्याचे व आपल्या पतीचा काही दिवसापूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे सांगितले. तेव्हा ऋषीने आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले. तिला धीर देऊन त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला व त्याचबरोबर उमामहेश्वर व्रताची दीक्षा दिली. शारदाने ते जप व व्रत करू लागली. त्या प्रभावाने उमामहेश्वर तिच्यावर प्रसन्न होऊन तिला शिवलोकी घेऊन गेले. अध्याय 11. रुद्राक्ष महात्म्य व भद्रसेन आख्यान. सूत सांगतात भद्रसेन हा काशी देशाचा पराक्रमी राजा होता. त्याची पत्नी ही सुशील होती. त्याचा प्रधान ही शिवभक्त होता. दोघांनाही एक एक पुत्र होता. राजकुमार सुधर्म तर प्रधान पुत्र तारक दोघेही अत्यंत शिवभक्त होते. ते नित्य रुद्राक्ष धारण करत शिवपूजेत मग्न असत. एकदा पराशर मुनींना राजाने मुलाबद्दल विचारले असता त्यांनी मुलांचा पूर्व इतिहास सांगितला. नंदीग्रामची वेश्या महानंदा अत्यंत शिवभक्त होती. तिने एक कुकट व मरकट पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात कौतुकाने रुद्राक्ष बांधले होते. पुढे शिवशंभूने त्याची परीक्षा घेण्या हेतू आले असता तिच्या शिवमंदिराला आग लागली. त्या शिवलिंग व हे दोघे भस्मात झाले होते. महानंदेने पण अग्निकष्ट भक्षण केले. त्याच पुण्यप्रभावाने हे दोघे शिवभक्त म्हणून जन्माला आले. पराशर ऋषींनी राजा राजपुत्र अल्पायुष्य असल्याचे सांगितले. रुद्रान्य महिमा आजपासून 7व्या दिवशी राजपुत्र मृत्यू पावेल असे सांगितले. हे ऐकून राजा शोकाकुल झाला. पराशर ऋषींनी राजाला सावध करून रुद्राध्याय महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने रुद्रावर्तनी करताच शिवकृपा होऊन राजपुत्राचा मृत्यू योग टळला. भद्रसेन आनंदी झाला. त्याच वेळी देवश्री नारद तेथे आले. राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले. पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक यांनी अनेक वर्षे उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले. हे भद्रसेन आख्यान जो कोणी वाचेल त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती होईल. शिवलीलामृत ग्रंथाच्या पठणाने पण दीर्घायुष्य प्राप्त होते. अध्याय 12. सूत सांगतात शिवकीर्तन नित्य ऐकावे. जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागतात. नित्य शिवस्मरण करावे. बहुलेचा उद्धार. शिव सांगतात बाष्कल ग्रामात विदुर नावाचा दुराचारी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी बहुला ही पण व्याभिचारी होती. मृत्यूनंतर विदुराला पिशाचे रूप प्राप्त झाले. उपाशीपोटी भटकत बहुला आपल्या मुलाला घेऊन गोकर्णास आली. त्यावेळी शिवरात्र पर्व सुरू होते. शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्माचे वर्णन ऐकले. यमयातनाबद्दल ऐकले. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. ती रडू लागली. तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने तिचे सांत्वन करून तिला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला व नित्य शिवकीर्तन ऐकण्यास सांगितले. त्या प्रभावाने ती पापमुक्त झाली. शंभूच्या कृपेने तिने तिच्या पतीची पिशाची योनीतून मुक्तता केली. शिवमंत्र, शिवकथा श्रवण, शिवदीक्षा, रुद्राक्ष धारण, भस्मलेपन याचा महिमा अनिर्वनीय आहे. भस्मासूर वध. सूत सांगतात भस्मासूर हा अतिशय शिवभक्त होता. त्याची शिवभक्ती अपरिमित होती. त्याला शंभूने वरदान दिले होते की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल. पण त्या भक्तीचा त्याला गर्व झाला. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला. त्याने सज्जनाचा संहार करण्यास सुरुवात केली. तेव्हा पार्वतीने मोहिनी अवतार घेऊन भस्मासुराचा नष्ट केले. सर्वांना आनंद झाला. त्यांनी पार्वतीचा जय जयकार केला. अध्याय 13. दक्ष यज्ञाचा विध्वंस, त्रिपुर दहन, शिव पार्वती विवाह, स्कंदाचा जन्म, तारकसुराचा वध. दक्ष यज्ञाचा विध्वंस. सूत सांगतात प्रजापती दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात सतीचा भयंकर अपमान दक्षाने केला. तो सहन न होऊन देवी सतीने अग्निसमर्पण केले. हे वृत्त शंकराला समजता त्याने उग्र अवतार धारण केला व त्याने दक्षाचा वध केला. पण परत दक्षाच्या शरीरावर बोकडाचे मस्तक बसवून त्याला जिवंत करून शंभू तपश्चर्येला निघून गेले. दाक्षायणी जी सती या नावाने ओळखली जाते तिने हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला. ती अत्यंत शिवभक्त होती. तिने मनाने शंकराला पती म्हणून वरले होते. तारकासूर, ताईकाक्ष, विघ्नोमाली हे तिघे शिवभक्त होते. त्यांना अनेक वर प्राप्त होते म्हणून ते उन्मत्त झाले होते. शंकरांनी पाशुपत्य अस्त्राचा पराभव करून तारकासुराच्या पुत्राचा नाश केला. ते ऐकून तारकासूर खवळला. तारकासुराचा वध हा शिव पार्वतीच्या पुत्रापासून होणार हे विधिलिखित होते.
शिवाची तपश्चर्या भंग करून त्याला विवाह करायला तयार करण्यासाठी देवाने मदनाची मदत घेतली. पण शंकराने मदनाला भस्मसात केले. मदनपती रती हिला शोकरणावर झाला तेव्हा इंद्राने तिचे सांत्वन केले. द्वापार युगात तुमचे मिलन होईल असे सांगितले. शिव पार्वती विवाह. इकडे उमेने शिव प्राप्तीसाठी घोर तपश्चर्येला सुरुवात केली. त्यायोगे प्रसन्न होऊन शिवाने उमेला पत्नी म्हणून स्वीकारले. मोठ्या आनंदाने शिव पार्वती विवाह सोहळा पार पडला. स्कंदाचा जन्म. तारकासुराचा अन्याय दिवसेंदिवस वाढतच चालला होता. सगळ्यांना त्याने त्राही भगवान करून सोडले. शिव पार्वती एकांतात असता अतिथी म्हणून आलेल्या अग्नीला पार्वतीने शिवतेज भिक्षा म्हणून दिले. अग्नीने ते 6 कृतिकांना दिले. त्यायोगे त्यांना गर्भधारणा झाली. त्यांनी भयभीत होऊन गर्भत्याग केला. तेव्हा एक चमत्कार घडला. ते 6 गर्भ एकत्र होऊन एक दिव्य बालक जन्मले. कृतिका नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्याचे नाव कार्तिकी, याला स्कंद या नावाने ओळखतात. तारकासुराचा वध. तारकासुर आणि देव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. देवाने स्कंदाला सेनापती पद दिले. तारकासुर आणि स्कंद यांच्यात मोठे युद्ध होऊन अखेर स्कंदाने तारकासुराचा वध केला. सर्वांना आनंद झाला. पार्वतीने स्कंदाला विवाह करण्याचा आग्रह केला पण त्याने तो नाकारला. सूताने स्कंद पुराणातील ही कथा सर्वांना सांगितली. तिचे श्रवण केल्याने सर्व दुःख दूर होतात. अध्याय 14. पार्वतीचा भिल्लीन वेश व श्रिया चांगुलेची सत्व परीक्षा. सूतमुनी शिवलीला सांगतात. शिव पार्वती षडानंद गजानन यांच्या सोबत आनंदाने काल व्यतीत करत होते. एकदा पार्वती शंकराचे मुखावलोकन करत असता तिला जटेमध्ये एका स्त्रीचे मुख दिसले. तेव्हा शंकराने तिला आपल्या जटेमध्ये गंगेला धारण केल्याचे सांगितले. एकदा सारीपाट खेळत असताना पार्वती जिंकली. लज्जित होऊन शंकर तपश्चर्याला निघून गेला. पार्वतीला कर्मेना तिने अनेक उपायांनी शंकराला शोधून काढले. तिने भिल्लिनीचे रूप घेऊन शिवाला मोहित केले व पुन्हा शिव पार्वतीचे मिलन झाले. श्रिया राणी चांगुनीची सत्व परीक्षा. सूत सांगतात. राजा श्रिया व त्याची पत्नी चांगुना परम शिवभक्त होते. शिव शंभूने त्याची परीक्षा घेण्याहेतू त्याला त्याच्या मुलाचे मांस शिजवण्यासाठी सांगितले. श्रेयाचा मुलगा चिलिया हा पण अत्यंत शिवभक्त होता. आनंदाने तो स्वतःचे मांस देण्यास तयार झाला. स्वपुत्राचा शिरच्छेद करून त्याचे मांस शिजवणे ही अत्यंत दुःखद गोष्ट श्रेया व चांगुनेने पार पाडली. तरी अतिथिरूपी शिव शंभू जेवेना. त्याने चिलियास बोलवण्यास सांगितले. अत्यंत दुःखी होऊन चांगुनेने चिलियाला हाक मारली. त्याचबरोबर तो हसत हसत समोर आला. दोघांनाही आश्चर्य वाटले. आपले अतिथी रूप टाकून शंभूने आपले खरे रूप दाखविले. त्यांचे शिवभक्तीवर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना शिवलोकी नेले. शिवलीला अमृताचा हा 14 अध्याय म्हणजे 14 विद्यांचे सार आहे. या ग्रंथाचे श्रवण पठण करता आयु, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते. सर्व दुःखे नाश होऊन अंती शिवलोक प्राप्त होतो. शिवमंत्र, रुद्राक्ष धारण, रुद्राध्याय प्रदोष, शिवरात्री भस्म धारण, शिवकीर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी. हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठण करेल त्यास शिवशंभू कृपादृष्टी करेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीला अमृत या ग्रंथातील सर्व अध्यायाचे कथासार रूप सांगितले आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.